मुंबईमध्ये पुन्हा एकदा सिडकोचा फसवणूक करणारा प्रकार समोर आलाय। यामुळे सर्वसामान्य व्यक्तींच्या घरांच्या स्वप्नांची थट्टा केली गेली आहे। म्हणून तुम्ही देखील योजनेमार्फत सिडकोत घर घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता यामुळे सायकल चालवणाऱ्या सर्वसामान्यांनी मर्सिडीज चालवणाऱ्या उद्योगपतींशी स्पर्धा कशी करावी हा प्रश्न उपस्थित झालाय। PMAY योजनेचा मोठा घोटाळा सध्या समोर आलाय। यामुळे सर्वसामान्य गरिबांच्या योजनेचा पैसा आता सरकारने श्रीमंतांच्या खिशात जाऊन टाकलाय असंच म्हणावं लागेल। आता या प्रकरणात सिडकोला सुप्रीम कोर्टाने चांगलाच दणका दिलाय। एकीकडे सामान्य नागरिक देशोधडकीला लागण्याच्या परिस्थिती असताना कोर्टाच्या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय। तर नेमका काय आहे हा मुंबईमधील सिडको लॉटरी प्रकार? आता कोर्टाने या संदर्भात नेमका कोणता निर्णय घेतलाय? सर्वसामान्य जनतेच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत? चला या संपूर्ण प्रश्नांवर चर्चा करूया आणि मुंबईमध्ये घडलेला हा संपूर्ण प्रकार सखोल पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना अत्यल्प दरात घर उपलब्ध करून दिले जाते। यासाठी अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील EWS नागरिकांसाठी सोडत दिली जाते। पण असे असून देखील सिडको मार्फत चक्क कमाल मर्यादा म्हणजेच मॅक्झिमम इन्कम लिमिट काढून टाकण्यात आली आहे। आता हा या योजनेत कोट्यवधींना पात्र बनवण्याचा प्रयत्न सांगितला जातोय। त्यामुळे गरिबांसाठी सुरू केलेल्या या योजनेची ही सरळ पायामल्ली केली गेली आहे। आता या प्रकरणावर सर्वसामान्य नागरिकांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जातोय। दरम्यान या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती। याच अनुषंगात न्यायालयाने सिडको आणि राज्य प्रशासनाला चांगले सुनावले आहे। 6 लाख रुपयांहून अधिक उत्पन्न असलेल्या कोणालाही LIG घरांचे वितरण करू नका आणि अशा लाभार्थ्यांना वितरण पत्र पाठवले असेल तर त्यांना घराचा ताबा देऊ नका असा स्पष्ट अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने काल दिनांक 25 मार्च 2026 रोजी बुधवारी सिडकोला दिला। माझी पहिली पसंती सिडकोचे घर या योजनेअंतर्गत सिडकोच्या ऑक्टोबर 2024 मध्ये सुमारे 26,000 घरांच्या सोडतीबाबत न्यायाधीश रवींद्र घुगे व न्यायाधीश अभय मंत्री यांच्या खंडपीठाने हा अंतिम आदेश दिला आहे। योजना गरीब व अल्प उत्पन्न असणाऱ्या गटातील लोकांसाठी आहे। त्यांची चेष्टा करू नका। तुमच्या सुधारित नियमाप्रमाणे 6 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाप्रमाणेच अगदी 1 तासात 6 लाख रुपये कमवणाऱ्या व्यक्तीला देखील LIG घर दिले जाऊ शकते। हे कसे काय? याला काय तर्क आहे? हे तर PMY योजनेतील अटीचे व त्या अनुषंगाने राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या GR चे उल्लंघन आहे अशा तिखट शब्दात खंडपीठाने सुनावणी दरम्यान राज्य सरकार आणि सिडकोवर टीका केली। हे सर्व धक्कादायक, अनाकलनीय आणि नफेखोरीला चालना देणारे आहे हे देखील कोर्टाने आपल्या वक्तव्यात सांगितले। किमती व चुकीच्या आक्षेप घेणारे याचिकाकर्ते सुमित साठी यांच्यासह अनेक लाभार्थ्यांनी ज्येष्ठ वकील डॉक्टर अभिनव चंद्रचूड आणि ॲडव्होकेट विनोद सांगवीकर त्याचप्रमाणे ॲडव्होकेट पूजा डोंगरे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती। घरांच्या चढत्या किमती आणि LIGच्या अर्जासाठी उत्पन्न मर्यादा हटवणे मनमानी करणारे आणि जुलमी स्वरूपाचे काम आहे। त्याचप्रमाणे हे योजनेच्या मुख्य उद्देशाला हरताळ फासणारे आहे असे वकिलांनी युक्तिवादादरम्यान सांगितले। त्यासोबतच या प्रकरणात राज्य सरकारच्या GR चे देखील उल्लंघन करण्यात आले आहे। त्यामुळे सरकारने या प्रकरणावर कोणतीही कारवाई का केली नाही असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे। त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे। आता या सुधारणेवर कोर्टाकडून मनाई आदेश देण्यात आला आहे। त्याचप्रमाणे सिडको व राज्य सरकारला 10 जून पर्यंत प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। यानंतर पुढील सुनावणी करण्यात येईल। आता या बातमीमुळे मुंबईमधील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळालाय। पण या संपूर्ण प्रकरणामुळे सरकारच्या मनमानी कारभार पुन्हा एकदा जनतेसमोर आलाय। तर मित्रांनो, ही होती बातमी मुंबईतील सिडको घरकुल योजनेच्या सुनावणी संदर्भातील। या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? सरकार केव्हापर्यंत सर्वसामान्य गोरगरिबांच्या योजनेचे पैसे घेऊन श्रीमंत उद्योगपत्यांच्या खिशांमध्ये घालणार? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH या आपल्या YouTube चॅनलला। धन्यवाद।